सलामीची जोडी पाठवा. दरम्यान एक जीर्णोद्धार सोहळा जयहनुमान मंदिर ग्रामस्थ मंडळ करंजाडे यांच्या वतीनं त्या ठिकाणी करंजाडे गावातील जयहनुमान मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम परिपूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे. आणि शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर आणि रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सगळे धार्मिक कार्यक्रम नामस्मरण सोहळा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 29 नोव्हेंबर जो मिरवणूक सोहळा असेल आणि 30 नोव्हेंबरला कलशारोहण आणि हवन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल. ग्रामस्थ मंडळ करंजाडे गाव आणि सगळ्यांना ग्रामस्थ मंडळ करंजाडे यांच्या वतीनं हे आग्रहाचं निमंत्रण आहे. जरूर आपण 2 दिवस जयहनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यासाठी अवश्य उपस्थित राहून सगळ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही संपूर्ण करंजाडे वासियांच्या वतीनं आपल्याला नम्रपूर्वक विनंती करण्यात येते. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. थोडासा उशिरानं चाललो. आज या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मयूर जांभळे आणि रजत मुंडे. सांभारली टीमनं बामणडोंगरीला मात्र या स्पर्धेमधून बाहेर काढले. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय नांदगाव टीमचा स्ट्रायकर बॉलर मयूर फडके. आज निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम मात्र या गोलंदाजाच्या नावावर आहे. मेडन ओव्हर केले आज यानं पहिल्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल त्रिफळा उडवलाय. शून्यावर सापडलाय पहिलाच धक्का. वैतादेव सांभारली टीमला मयूर जांभळेला खातही उघडू दिलं नाहीये. जल्लोष पाहायला मिळतोय. 0 या धावसंख्येवर फर्स्ट विकेट डाऊन. मॅच मध्ये भन्नाट सुरुवात करून दिली होती मयूर जांभळेनं, परंतु या मॅच मध्ये मात्र स्वस्तात सापडलाय. तो फॉर्म मात्र मयूर फडकेचा तसाच सुरू आहे. प्रणित मुंडे तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना मागच्या मॅच मध्ये याच मयूर फडकेनं निर्धाव षटक टाकलं होतं. 2 विकेट्स त्या ओव्हर मध्ये घेण्यात आल्या होत्या. भारतोबाचा मानकरी राहिला होता हा गोलंदाज. प्रणित आल्या डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. सरळ साइड स्क्रीनच्या वरतून उडवलंय बॉलला. हवाई सफर करण्यासाठी पाठवलंय. इट्स अ ह्यूज वन. षटकार. च्या दिशेनं प्रणित मुंडेच्या पाठमधून आल्या आणखीन एक करारा जवाब. चौकार. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका कारण वेळ नाही आमच्याकडे आज. अंपायर्स दोन्ही पंचांना मी विनंती करतोय तंबी देत चला खेळाडू ना कारण वेळ नाहीये. 4:30 वाजलेत आणि बऱ्याचशा मॅचेस अजूनही बाकी आहेत आणि सध्याच्या घडीला दिवस फार छोटा असतो. लवकर काळोख पडतो त्यामुळे कदाचित 1-1 ओव्हरच्या मॅचेस आज खेळवाव्या लागतील असंच काहीसं दिसतंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता. टप्पा पडण्याचा टॉस झाला. सरळ विकेट किपर प्रतीकच्या दिशेमध्ये हा चेंडू निर्धाव टाकलाय. आता बरोबर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मयूर फडके 10 धावा चांभारली संघाच्या धावफलकावर. ओ द स्टम्प्स इकडे मिसक्यूट झाला फटका. संधी आहे फॉलो थ्रू मध्ये स्वतः मयूर सांगतोय
इट्स माय कॉल आणि जेल संपन्न होत असताना सेकंड विकेट डाऊन. प्रणित मुंडेला शांत केलंय. 10 धावांची खेळी संपुष्टात आणले. वेताळदेव चांभारलीला हा दुसरा धक्का. दहा धावा धावफलकावर. पहिलं षटक सुरू आहे. 2 फलंदाज आघाडीचे गमावलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील लेफ्ट हँडेड. रजत मुंडे एका बाजूला आहे. मागच्याही मॅच मध्ये असंच घडलं होतं. पहिले 6 बॉल रजत मुंडे नॉन स्ट्राईक एंडलाच होता. याही मॅच मध्ये तसंच काहीसं घडतंय. गोलंदाज मयूर फडके पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. डावखुराताचा फलंदाज ओमकार पाटीलसाठी हा चेंडू. यावेळेस थोडासा उलटावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भरता वेगाने आलेला चेंडू फार कठीण आहे अनऑर्थोडॉक्स खेळणं. अशा चेंडूवर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांभारली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा. थोडा स्पीडअप करत राहा. दोन्ही टीम्सना विनंती असेल. वेळच नाही आपल्याकडे आज. आमचे मान्यवर आदरणीय पद्माकरजी पाटील साहेब कोपर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. आदरणीय पद्माकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं पुनश्च एकदा मी शब्द सुमनानं स्वागत करतोय. थोडं स्पीडअप करा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. 2 फलंदाज पास झालेत. आता मात्र रजत मुंडे ऑन स्ट्राईक. मनीष येतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला गॅप मध्ये आहे. ट्रॅव्हल झालाय तो सरळ कॉर्नर बॉडी लाईनच्या दिशेनं. 1 टप्प्यानिशी बॉल फरार. रजत मुंडेच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकारण खातं उघडलंय रजत मुंडे. मिस्टर कन्सिस्टंट. मागच्या मॅच मध्ये थांबून खेळला. शेवटपर्यंत खेळला आणि काय इनिंग दाखवली. आणि त्याच इनिंगच्या जोरावर खरं तर धावसंख्या सुद्धा डिफेंड करण्यात आली. पहिल्या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये. त्यामुळे जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढा जास्त स्कोर हे ठरलेलं आहे समीकरण रजतच्या बाबतीमध्ये. ओ स्विच इट. व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द डे आपण म्हणूया. रजत मुंडेच्या बॅट मधून मात्र एक कलात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. नाद फटका होता खरं तर. रजत मुंडे ऑन फायर नाव. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा. टेन्शन आता मात्र वाढलंय मनीष वरचं. ओ डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट टू द फील्डर. रजत मुंडे डिपार्ट. बिग ब्लो मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यात मोठा हादरा वेताळदेव चांभारली टीमचा. मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे परतीच्या प्रवासाला.
विकेट मिळाले, निर्णायक विकेट मी तर म्हणेन पियुष स्मृती युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमसाठी. मनीष फडके आज थोडासा खरं तर आजच्या दिवसामध्ये सूर गवसत नव्हता, परंतु आज मनीष फडकेनं जी विकेट काढली ना त्या विकेटचं महत्व फार मोठं आहे, इम्पॉर्टन्स आहे ती विकेट. नांदगाव टीम आपला 12th मॅन पाठवा प्लीज. चेंज ऑफ पेस, थोडासा स्लो रन करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन झाला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21 नाव. 21 धावा धावफलकावर. परंतु मयूर जांभळे, प्रणित मुंडे, रजत मुंडे बाद झाले. डाव सावरावा लागेल ओमकार पाटील अनिकेत मुंडेला. 4 ओव्हरची मॅच आहे, 50च्या आसपास पोहोचावं लागेल. समोर सुद्धा तगडा संघ आहे. हलक्या हाताने यावेळेस मात्र दिशा दिले कवा पॉइंटला लांबून क्षेत्ररक्षक आलाय मंगेश, तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना दिसेल. 23 धावा धावफलकावर. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल. यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. आव देखाना ताव. इकडे मात्र आणखीन एक धाव बहाल केले जरूर या ठिकाणी नांदगाव संघ. आणि या मॅच मध्ये प्रत्येक रन इम्पॉर्टंट ठरणार आहे. हे सोपं नाहीये. समोर चांभारली संघ आहे आणि ज्या चांभारली संघानं रायगडमधील सर्वोत्कृष्ट संघ बामणडोंगरीला पराभूत केलंय आणि नांदगावला मात्र त्या संघाला पराभूत करायचं आहे. आणि असं असताना मात्र संपूर्णपणे एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. एक एक छोटीशी चुकी सुद्धा या मॅच मध्ये करून जमणार नाही नांदगाव टीमला. आतापर्यंत व्यवस्थित खेळ सुरू आहे. आपटला होता बॉल, कटकण्याचा प्रयत्न, लई मध्ये परतलाय गोलंदाज मनीष फडके, जो पहिला मॅच मध्ये महागडा ठरला होता, परंतु या मॅच मध्ये मात्र कमबॅक जरूर केलंय. महत्वाची विकेट या ओव्हर मध्ये त्याच्या नावावर रजत मुंडेची. आणि 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर वेतादेव चांभारली संघाची धावसंख्या 3 गडी बाद 25 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. अंतिम दिवस या स्पर्धेचा, 3 दिवसीय स्पर्धा. त्यामुळे चिंचपाडा गावातील जर कोणी ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे बागिलीवाडा गावाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ग्रामस्थ जर या ठिकाणी उपस्थित असतील तर सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र सुजलचा डॉट. निर्धाव चेंडूची सांगता ओमकार आहे समोर. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं ही खास करून सुजलची ओळख राहिली आणि तेच करतोय. लेंथ बॉलिंग, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळवणं, खांद्याचा वापर करणं आणि बॉलला मात्र थोडासा बाउन्स देणं, जेणेकरून फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळता येणार नाहीयेत. तोच प्रयत्न होता. यावेळेस मात्र टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. लॉंग चेस आहे आणि पोहोचलाय बड कॅच. मनीष फडकेचा एक उत्तम झेल आणि इकडे मात्र आणखीन एक मोठा फलंदाज. आज खाते उघडू दिलं नाहीये. ओमकार पाटील मैदानाच्या बाहेर. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना नांदगाव संघ कमाल बॉलिंग सुरू आहे. नवीन बॅटर संदेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
थोडं डोकं शांत ठेवून खेळावं लागेल. एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. स्ट्रेंथ आहे गोलंदाजी मधली चांभारलीकडे, परंतु त्या धावा मात्र धावपटलावर तुम्हाला आणाव्याच लागणार आहेत. सुजलला सफलता मिळाली. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट स्पीड प्रचंड होता. संदेश आल्या इकडे खासपासून आपण पाहिलं नाही इनिंगकडे, तर मोठ्या फटक्यांसाठी जात आहेत सगळे. आणि त्याचमुळे एक एक डॉट बॉल मात्र थोडंसं टेन्शन वाढवत चालले वेतादेव चांभारली संघासाठी. सुजल भगतनं आतापर्यंत धाव दिलेली नाहीये. आपटला होता हा चेंडू. बाउन्सर पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. सो व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक अतिरिक्त रन पहिली धाव दिले सुजल भगतनं. 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग सुद्धा देत असताना त्याला अंपायर्स. परंतु हा स्कोर कुठपर्यंत जाणार आहे यावर बरीच काही गणित अवलंबून असतील. संदेश मुंडे चांगली बॅटिंग करू शकतो, जरूर चांगला गोलंदाज म्हणून ओळख आहे त्याची. ओ शॉर्ट बॉल होता, कट लागली होती आणि इकडे मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्याला वरून फ्लाय झालाय. हाताला चाटून गेला हा चेंडू. सरळ लॉंग स्टॉप. महत्वाच्या धावा संदेश मुंडेच्या पॅटमधून येत असताना 4. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 ऑन अ बोर्ड नाव. ओ पुढे आला होता वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली, परंतु सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये चांगला चेंडू फिनिश केला. जसा बघितला ना संदेश मुंडे फ्रंट फुटला येतोय, डोक्याचा वापर केला सुजल भगतचा. शॉट ठेवला चेंडू. अगदी योग्य रणनीती, प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालंय. आणि हे प्रसंगावधान प्रत्येक गोलंदाजाकडे असलं पाहिजे. योग्य वापर आपल्या बुद्धीचा करत असताना सुजल भगत हा गोलंदाज. डॉट बॉल मात्र टेन्शन वाढवतात सध्याच्या घडीला. लेंथ बॉलिंग नामोहरम केलंय. आणखीन एक विकेट यावेळेस मात्र मिळवले ती सुजल भगत. संदेश मुंडेला मैदान सोडावं लागेल. धक्का बसला इकडे मात्र बेतादेव चांभारली संघाला. 4 गडी गमावलेत. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 30 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 30 धावा. अक्षय चोरगे यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. नांदगाव संघासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या वतीनं. ओ यावेळेस मात्र सोडू दिला चेंडू. इकडे मात्र प्रतीक उदारच्या षटकाला सुरुवात झाली, परंतु लॉंग स्टॉप चेंडू निघालाय. 4 धावा मिळतील. पहिला चौकार येत असताना या ओव्हर मधला. पहिलाच खराब चेंडू होता. 5 धावा मिळाल्या. चेंज ऑफ पेस. स्लोवर वन होता धीम्या गतीनं, त्यामुळे टाइम झालेला नाहीये. स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र पाहावं लागेल. रेफर टू द थर्ड अंपायर नाव. तिसऱ्या पंचांकडे ही कामगिरी सोपवण्यात आले ग्राउंड अंपायर्स कडून. तर नांदगाव संघासाठी शुभेच्छा आल्यात आमचे अक्षयजी चोरगे तुरमाळे, त्याचप्रमाणे उमेशजी टोमरे कुडावे त्यांच्या वतीनं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे.
युवी आणि मौर्या 11 मुरबी. मुरबी टीम बी रेडी. इट्स आउट कॉल. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना योगेश जांभळे, एक मोठं नाव चांभारलीचं. गतवर्षी बरेच सामने खेळला नव्हता खरं तर, संघाच्या बाहेर जास्त पाहायला मिळालं होतं, परंतु यावर्षी पहिल्यांदाच चांभारली संघ सुद्धा खेळतोय आणि योगेश जांभळे स्क्वॉड मध्ये आहे आणि एक जमेची बाब मी तर म्हणेन चांभारली संघाच्या दृष्टिकोनातून. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र कबसला थोडंसं बीट केलंय, पाठीमागून चांगलं बॅकअप मिळालं. मंगेश वेगानं त्या ठिकाणी पोहोचले होते, तोपर्यंत मात्र फक्त एक रन, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन द बोर्ड नाव. प्रतीक उदार मागच्या मॅच मध्ये काय भन्नाट षटक टाकलं होतं प्रतीक उदारनं. एकच धाव दिली होती त्यानं आपल्या ओव्हरमध्ये. लोवर फुल टॉस बॉल. वेग सुद्धा प्रचंड आहे. रन फार मोठा नाहीये, परंतु वेग पाहिला ना अचूकता कमालीची आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेला प्रतीक उदार जरी शेवटचं षटक करत असेल ना, तरी स्लॉगवरच्या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. मोठा स्ट्रोक हवाय चांभारलेला. चेंज ऑफ पेस होता. इकडे मात्र फिंगर रोल केले होते, अंदाज आला नाहीये. फुलर लेन सुद्धा होता. हा डॉट निर्धाव चेंडूची सांगता. अतुल जांभळे योगेश जांभळे अशी जोडी जरूर मैदानामध्ये आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावांचा ओघ संपूर्णपणे आटलाय. मोठे स्ट्रोक्स येताना दिसलेले नाहीयेत रजत बाद झाल्यानंतर. आडवा पॅटर्न ऑन साइडला. यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉल निघालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच अवधीनंतर मी द्रवडेन आलेला चांभारलीसाठी चौकार. फॉर्म टेम्पररी असतो परंतु क्लास परमनंट. इकडे मात्र तो क्लास दाखवलाय. योगेशनं भन्नाट यॉर्कर टाकलाय. इकडे मात्र सर फुल लाईन डिलिव्हरी होती, कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. योगेश जांभळेकडे इनिंग ब्रेक होत असताना 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावा फलकावर धावा लागल्यात त्या 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड. 43 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. पियुष स्मृती युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमला मी विनंती करेन, आपण लवकर बाहेर या आणि सलामीची जोडी पाठवा प्लीज, कारण वेळ फार कमी आमच्याकडे. 5 वाजलेत. सगळ्यांना माहिती आहे दिवस छोटा आहे आणि लवकर सूर्यास्त होतो, काळोख पडतो. प्लीज कोऑपरेट. चला, मुरबी टीमचे कॅप्टन आपण आलात असाल तर भेट घ्या आयोजकांची, त्यानंतर लगेच आपल्याला खेळायचं आहे.
चला नांदगाव संघ सलामीची जोडी लवकर पाठवून द्या. 43 टार्गेट आहे आणि संधी जरूर आहे दोन्ही टीम्सला समसमान. परंतु चांगलं थांबवलंय मित्रमंडळींना चांभारली टीमला, कारण जे बामणडुंगरीला जमलं नव्हतं ते मात्र नांदगाव संघानं जमून घेतलंय. परंतु या धावा चेस करणं इतकंही सोपं नसेल. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. घाम गाळावा लागेल नांदगावला, परंतु घाम गाळल्याशिवाय मिळतं तरी काय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल हा सामना चेस करण्यासाठी. कशा पद्धतीने इकडे मात्र हा सामना नांदगाव संघ चेस करणार. मोरबी संघाच्या विरोधामध्ये चांभारली येतोय की नांदगाव येतोय याची उत्सुकता मात्र तमाम क्रीडा वर्गाला लागले. परंतु संघ कोणता असेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो बंधू दिनेशजी पाटील यांचा. चला लवकर मैदानाकडे रवाना प्रतीक, कारण वेळ आता फारच कमी आहे. इथून अजूनही 3 सामने, जो इम्पॉसिबल टास्क वाटतोय सध्या तरी. 1 तासामध्ये अंधार होईल आणि 1 तासामध्ये 3 सामने. आता किरण दादा कसे खेळवायचे. 18 ओव्हर शिल्लकच राहिल्या बाजूला. 3 सामनेच, कमीत कमी ओव्हर जरी बोललो तरीही ही टास्क फार कठीण वाटायला लागली आहे. चला सामना सुरू करा. 24 बॉल 43 धावांची गरज आहे. काय रोखून धरलाय. गोलंदाजी कमालीची राहिली युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाची. टीम मीटिंग अजिबात नाही. पुन्हा एकदा अनाऊन्समेंट येते इकडून. टाळ्या लांबूनच वाजवा. क्या बात. ओमकार पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईकवर मात्र मनीष खुटले. येतं नॉन स्ट्राईकला प्रतीक खुद्दार. ओमकार पाटील. चला सामना सुरू करा प्लीज. टाईम अलर्ट होईल इथून आता मात्र. 4:48 58. 4:58. क्या बात. उंचीचा पुरेपूर फायदा उठवला जरूर. फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केला. परंतु इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या फॉलो थ्रू मध्ये ओमकार पाटीलनं बॉलला चांगला स्टॉप केला जरूर, परंतु बॉल मात्र पुन्हा एकदा गेला शॉर्ट मिडविकेटच्या दिशेनं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. उचलला फेकेपर्यंत थोडासा गाफील राहिला. क्षेत्ररक्षकाला वाटला की कदाचित एकच रन होईल, पण तसं नाही झालं. फुल टॉस बॉल दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडू परत येईल. खराब क्षेत्ररक्षण. संदेश मुंडे सारखा जिगरबाज खेळाडूकडे ही घोडचूक. अगोदरच धावांचा तसा दुष्काळच आहे, कारण 43 धावा फार मोठं आव्हान तसं नाही आहे. गोलंदाजी ताकदीची आहे, पण एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये कुणाल नाईकनं सोडलेला एक झेल आणि त्यांना घरचा आहेर मिळाला. त्याच्यामुळे इथून तुम्हाला विचारपूर्वक खेळ करावा लागणार आहे. ओमकार पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. मनीष खुटले पुन्हा एकदा तयार. क्या बात. आउटसाइड द ऑफ स्टंप. काय लेंथ होती बॉलची. अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल राहिलाय. फुल्लर लेंथचा चेंडू आणि याच्यावर मात्र या बॉलवर एकही धाव नाही आहे. पहिल्या 3 बॉलवर धावफलकावर धावा लागल्या 6. बिनबाद 6 युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाच्या. 43 धावांचा पाठलाग चेसिंग करायची आहे. मनीष कुटलेचा उबदार खेळ राहिला आहे. प्रतीक खुद्दार, मनीष फडके ही मंडळी माझा चांगला खेळ आज या मैदानावरती दाखवलाय. एका बाजूला वेताळदेव चांभारली. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा हा बॉल स्पेसला जज नाही करू शकलाय आतापर्यंत मनीष कुटले, आणि त्याच्यामुळेच इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवर 2 धावा जरूर आल्या. त्यानंतर संदेश मुंडेची चूक भोवली, जिथे 2 धावा एकच सिंगल रन तिथे मात्र 4 धावा गेल्या. आणि त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 बॉल ओमकार पाटीलचे डॉट. स्लोवर बॉलवर मात्र जज केला.
भरता वेगाने पहिले 2 बॉल जरूर डॉट टाकले. त्यानंतर मनीष खुटल्यानं मात्र विचारपूर्वक थांबला आणि व्हेरिएशन भोवलं ओमकार पाटीलला, ठोकला मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर. इथून मात्र षटकार. इथे अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आज मनीष खुटल्याचा राहिलाय. तोच खेळ जर कंटिन्यू राहिला तर मात्र कमाल होऊ शकते. ओमकार पाटीलचा हा बॉल षटकात येईल. हा बॉल नसेल शेवटचा. 12 धावा. इम्प्रोमायझेशन इथे मात्र दाखवली होती, परंतु इथे मात्र स्पीड पुन्हा तोच ठेवला आणि अंतिम बॉलवर एकही धाव नाही आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या बॉलवर 2 चौकार, 2 डॉट, षटकार आणि आणखीन 1 डॉट. 3 डॉट सहित 12 धावा अक्षरशः लुटल्या गेले. चांगली फटकेबाजी राहिली आहे. आता मात्र गोलंदाजीमध्ये संदेश मुंडे हा एक ट्रम्प कार्ड लगावला गेलाय. 18 बॉल 31 धावांची गरज. 18 बॉल 31 धावा. पूर्ण षटक पहिलं मनीष खुटले खेळून काढलाय. प्रतीक खुद्दारवर ही जबाबदारी राहणार आहे. 18 बॉल 31 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघांच्या बाजूनं. अतुल जांभल्यानं मागचं षटक शेवटचं षटक हाताळलं, धावा वाचवल्या त्यानं मात्र 20. आता मग संदेश मुंडे. चला सामना लगेच सुरू करा प्लीज. आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्याच्यामुळे तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मुरबी संघचा संघनायक आपण लगेचच समन्वय कक्षी संपर्क साधायचे आहे. मुरबी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. ओमकार पाटील रेडी आहे. स्विच हिटचा हा प्रयत्न अपयशी. पहिल्याच बॉलवर संदेश मुंडेला स्विच हिट ठोकायचं होतं, परंतु इथे मात्र प्रतीक खुद्दार कंप्लीट चकला आणि पहिला हा डॉट बॉल राहिला. आणि अखेरकार तो स्विच हिट शतरक्षक तिकडे तैनात केलाय. कदाचित प्रतीक हुद्दारचं लक्ष होतं की नाही माहीत नाही, परंतु या गोलंदाज चाणाक्ष गोलंदाज आहे. डीप थर्मनच्या डोक्यावरून हा मोठा फटका सजवायचा होता. स्विच हिट कनेक्ट पण झाला, परंतु सुंदर चलाकी दाखवली कर्णधारानं आणि संदेश मुंडेनं. शतरक्षकानं हा लिलिया झेल टिपला आणि इथे मात्र शून्यावरती परतला, तो म्हणजे प्रतीक हुद्दार. अठरा बॉल 31 धावा होत्या. पहिला बॉल डॉट केला, दुसरा बॉलवर मात्र स्विच हिटचा प्रयास केला आणि सक्सेसफुल ट्रॅप केलं रजत मुंडेनं प्रतीक हुद्दारला. आणि त्यानंतर मात्र आता 16 बॉल 31 धावा. सुजल भगत लेफ्ट हँडर टू लेफ्ट हँडर असं कॉम्बिनेशन सजवलंय. हा चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून सुरेखरित्या भिरकावलाय. दर्जेदार खेळ राहिला आणि इथे मात्र अप्रतिम कव्हरचा हा फटका. 4 धावा सुजल भगतला बहाल करण्यात येतील. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ. अतिशय उत्तम दर्जाचा हा सर्वोत्तम खेळ राहिलाय. आतापर्यंत सुजलनं पहिल्याच बॉलवर चौकार घेतलाय. चौकारानं मात्र समीकरण बदललं जाईल. 15 बॉल 27 धावा. आणखीन एक चांगला फटका. फाईन लेग मधून चेंडू घरंगळत जाईल. बॅटची कडा जरूर घेतली आणि इथे मात्र आणखीन एक चौकार. लागोपाठच्या 2 चौकारांना मात्र सामन्यामध्ये कमबॅक करतोय. धावा 43 धावांची गरज होती आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा लुटल्या 12. आपल्या परीनं एका बाजूला मनीष खुटले आपला कंप्लीट फॉर्म इथे मात्र कंटिन्यू करताना पाहतो. पहिला सामना तो लाजवाब खेळला. याही सामन्यात चांगली फलंदाजी राहिली आहे. प्रतीक खुद्दारनं जरूर थोडीशी घाईच केली, परंतु त्यानंतर मात्र सुजल भगतनं आल्या पहिल्या 2 बॉलवर चौकार खेचत या सामन्याच्या मर्यादा स्पष्ट केल्यात.
आणखीन एक चांगला फटका क्षेत्रक्षेत्र तैनात आहे इकडे डीप स्क्वेअर लेगला. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. थ्रो होईल. तत्पूर्वी मात्र 1 रन. धावगती जशी आवश्यक आहे तशा प्रकारचाच खेळ आतापर्यंत सुरू राहिला आहे. 13 बॉल आणि 22 धावा. 13 बॉल 22 धावांची गरज. एका दुसरा मोठा फटका कलाटने देईल. 2 चांगल्या चौकाराने या सामन्यात कमबॅक मिळवलं आहे ते युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं. रोशन पाटील यांचंही आगमन झालं आहे. क्रिकेटमध्ये एक शतक त्याच्या नावावरती आहे. तर रोशन पाटील दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत आणि इट्स अ वाईड बॉल कॉल. अवांतर एक्स्ट्राचे रन इथे मात्र आपण पाहतोय. वेताळ देव सांभाळली संघाला त्रासदायक ठरू शकते. शांत संयमी खेळ आहे. आज दिग्गज संघ आमनेसामने लढले. भंगारपाडाला नमवली भिंगारी संघानं. भिंगारीला नमवली मुरबी संघानं. अतिशय उत्तम खेळ राहिला. त्यानंतर मात्र बामणडोंगरीला पराभूत इथं मात्र केलं सांभाळली संघानं. आणि मांडा संघाला पराभूत केलं नांदगाव संघानं. आता मात्र नांदगाव वर्सेस तांबार्ली या 2 संघादरम्यान कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ मुरबी संघाच्या विरोधात लढेल आणि कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल येणारी वेळ ठरवेल. आता मग षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनं 10 प्रकार धावा लागल्या. त्या 23 जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल आणि 20 धावा. 12 बॉल 20 धावा. 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज. पाणी चला पाणी घेऊन जा लवकर. बारा बॉल आणि 20 धावा. मनीष कुटले आणि सुजल भगत चांगली फलंदाजी दोघांची राहिली आहे. मनीष कुटलेचा विचार केला तर आतापर्यंत 7 बॉलमध्ये त्यानं 13 धावा केलेत. सुजल भगतनं 3 बॉलमध्ये 9 धावा केलेत. आपल्या परीनं चांगला खेळ दाखवला आहे. आता 12 बॉल 20 धावा. 10.00 ची सरासरी राखायची आहे. स्ट्रॅटर्जी ठरवली जाते. ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला आहे. फार वेळ नका घेऊ प्लीज. 3 सामने अजून खेळवायचे आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे. त्याच्यामुळे स्ट्रॅटर्जिक टाईमआउटचा फायदा उठवत प्रतीक खुदारनंही कानमंत्र दिला असेल त्यावेळी मात्र शंका नाही आहे. परंतु सामना अजूनही दोन्ही संघांच्या अवतीभोवती फिरतोय. हे षटक जे हाताळलं जाईल रजत मुंडेचं. रजत मुंडे या षटकामध्ये धावा किती मोजेल यावर अवलंबून राहील हा सामना. अंतिम षटकामध्ये कोणाकडे गिरकी घेत राहील. चला सामना सुरू करा प्लीज. पहिला बॉल मनीष कुटलेला. हा मात्र डॉट बॉल. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. घरंगळत राहिला क्रीजवर बॉल आणि या बॉलवर एकही रन नाहीये. 11 बॉल 20 धावा. हे षटक अतिशय निर्णायक आहे. स्लोअर बॉल हवेत राहिला आहे. कव्हरच्या दिशेनं क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. सिंगलवरच समाधान. एकच रन मात्र कंप्लीट केली जाते. सांभारली संघाला माहिती हा सामना आम्ही पकडून ठेवलाय. घट्ट पकडून ठेवलाय. सामना अजून संपला नाहीये. 10 बॉल आणि 19 धावांची गरज. एक मोठा फटका नांदगाव संघासाठी अपेक्षित असेल. सुजल भगत किंवा मनीष कुटलेच्या बॅटमधून या षटकामध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर अंतिम षटकामध्ये सामना बॅलन्स राहील. परंतु जर का हे षटक फार चांगलं राहील रजत मुंडेचं तर नांदगाव संघ अडचण देऊ शकतो. परंतु अजूनही अडचण कोणालाही नाहीये. दोघंही आपल्या परीने शर्तीचे प्रयत्न करतायत. कमालीचा फटका. कमालीची कमिटमेंट. अगदी ट्रॅकवर भिरकवलाय सुजय भगतनं. काय सुंदर फटका. सुजल भगत अफलातून फलंदाजी. पहिल्यांदा आल्या लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार घेतले आणि इथे मात्र रजत मुंडेला दाखवला आसमान. 9 बॉल 13 धावा. 9 बॉल आणि 13 धावा. या मी म्हटलं होतं की एका मोठ्या फटक्यानं नांदगाव संघ फ्रंट फुटवर येईल आणि त्या फ्रंट फुटवर आणण्याचं काम मात्र सुजल भगतनं केलंय. भरधाव वेगानं बॉल गेलाय. भरधाव वेगानं सामना कधी इकडे तर कधी तिकडे दोलकासारखा फिरत राहिलाय.
अतिशय उत्तमरित्या एक मोठ्या फटक्यानंतर एक पलटवार रजत मुंडेचा पाहिला. 8 बॉल 13 धावा. 8 बॉल 13 धावा किती राहतील अंतिम षटकामध्ये. आणखीन एक चांगला फटका. कमालीची टायमिंग, कमालीची टायमिंग. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा मात्र हाय अँड हँडसम इट्स अ मायटी सामन्याला गिरकी देत फिरवणारा हा सुजल भगतचा षटकार. आता 1.5 कमी लावा भाऊ. कमालीची कमिटमेंट आणि किती मात्र अफलातून फटकेबाजी. हा मात्र आला चौकार. रजत मुंडेच्या षटकामध्ये या सामन्याला कंप्लीट युटर्न देणारा हा फटका. सुजल भगतची अफलातून इनिंग या सामन्यामध्ये मात्र कमालीची ठरली. या फटक्यानं दाभोळकर धावा लागल्या तब्बल 40 धावा जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 3 धावांची गरज. अतुल जांभळे ज्यानं मागच्या षटकामध्ये 20 धावा वाचवल्या होत्या पण इथे मात्र वाचवायच्यात फक्त 3 धावा. काय सुंदर सुजलचा फॉर्म राहिलाय. मनीष कुठला पहिल्या सामन्यामध्ये बरसला. सुजलचा चांगला खेळ राहिला. इथे मात्र सुजल न रजत मुंड्यावर प्रहार केला. भाग्येश सुरतेला बॉल परत आणण्यामध्ये हेच संपादन झालं. आणि स्कोरिंग बॉल कोणालाही हवा असतो. 12th मॅनने इथून सांगितलं की तो बॉल हवाय आणि तो बॉल आला. 6 बॉल 3 धावा. मनीष कुठला ऑन स्ट्राईक. इट्स अ फिनिश. अफलातून बामण नोंगरीसारख्या ताकदवान संघाला ज्या सांभारली संघानं पराभूत केलं त्या सांभारली संघाला मात्र 5 बॉल स्पेअर ठेवून हा सामना आपला खिशात घातला. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ. वेल प्लेड. सुजल भगत अफलातून इनिंग. मनीष कुठले वेल प्लेड. अतिशय दर्जेदार खेळ राहिला. तर टॉस करायचे दोन्ही संघ या प्लीज. पहिल्यांदा मुरबी या प्लीज आपण या. सामना 2 षटकांचा. पहिल्यांदा या. पहिल्यांदा टॉस करायला या प्लीज. मुरबी या प्लीज आपण. आणि नांदगाव संघ पहिला टॉस करा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुजल भगत. एक हाती ज्यानं सामना फिरवला सुजल भगत या सामन्याचा सामना